आणि नक्कीच पण सुशांतकडे अनुभव आहे आणि या अनुभवातून यावेळची गोलंदाजी नक्कीच या मैदानावर आम्हाला पाहायला मिळेल. 15 नंबरची जर्सी घातलेला हा एक मालाडचा अष्टपैलू खेळाडू एक हाती सामना फिरवण्याची हुकूमत या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे आणि असे दिग्गज खेळाडू या ओमकार मालाडमध्ये भरलेले आहेत. दोन्ही संघाचा हा पहिलाच सामना आहे या फॉर्मॅटमधला. या संघामधून जो संघ जिंकणार त्या संघाचा सामना याआधी जो संघ जिंकला अबाव 40मध्ये त्याच्याबरोबर होणार आहे. चला वळूया सामन्याकडे. सुरुवात होते. गोलंदाज पुन्हा एकदा चेंज झालेला आहे. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. निलू बॅक फुटला गेला, दिशा दिली, ऑफ साईडला भिरकावला, सीमारेषेच्या वरून एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात पंच महेश शाने यांनी दिलेली आहे. सुरुवात झालेली आहे, शुभारंभ झालेला आहे धावसंख्येच्या. निळूच्या बॅटमधून पुन्हा एकदा दुसरा चेंडू. चांगली गोलंदाजी आहे, मोठा हात येतो आहे आणि तेवढा चांगला फलंदाज हलकासा पुश करून पुन्हा एकदा स्लिपमध्ये मारण्याचा प्रयत्न आहे. गल्लीमध्ये चेंडू गेला आणि एक धाव पुन्हा प्राप्त झाली आहे. 2 चेंडूमध्ये धावा झालेला आहे 2 आणि पंच सागर यांनी 2 हात वर करून वाईटचा इशारा दिलेला आहे. म्हणजे एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये नक्कीच जमा होते आहे बोनसच्या स्वरूपात. 2 चेंडू आणि धावा मात्र 3 झालेले आहे. सुरुवात संत आहे पण चांगली आहे. पुन्हा एकदा चांगलं प्लेसमेंट, विकेटच्या समोर येऊन विकेटवरती बॉल ठेवला आणि एक चोरटी धाव जी बॉक्स क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ती धाव घेण्यामध्ये हे दोन्ही फलंदाज माहीर आहेत. रनिंग बिटवीन अतिशय सुंदर असली ना की धावफलक नेहमी हलतं खेळतं राहतं आणि त्यामुळे एक एक धाव जेव्हा जाते ना तेव्हा नवीन काहीतरी पराक्रम करण्याचा गोलंदाज पराक्रम करत असतो. फुलटॉस चेंडू खेळायचा प्रयत्न, सीमारेषेवरती उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अमित यांनी आपल्या बॅटमधून एक चांगला शॉट आपल्याला दाखवलेला आहे आणि स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पुन्हा एकदा निलू स्टँडवर आलेला आहे. पुन्हा एकदा प्लेसमेंट करायचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या कडेवर चेंडू आदळला. नशीब की तो चेंडू बॅटच्या कडेवर लागून बाउन्स नाही झाला, नाही तर नक्कीच कॅच उडाली असती. परंतु नशीबवान आहे निलू. पुन्हा एकदा स्ट्राईकवर अमित. आणि पुन्हा एक चांगला शॉट. रनआउटची अपील केली होती परंतु व्यवस्थित कलेक्ट झाला नाही. जर कलेक्ट झाला असतं तर कदाचित अंपायरकडे डिसिजन गेलं असतं आणि अंपायरने ते थर्ड अंपायरकडे दिलं असतं, म्हणजे रिव्ह्यूची मागणी केली असती, कारण एवढं क्विक ॲक्शन झालं. परंतु चेंडू व्यवस्थित कलेक्ट झाला नाही आणि एक जीवदान म्हणावं लागेल मला वाटतं नक्कीच अमितला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी झाली परंतु अवांतर धावसुद्धा गेली, त्यामुळे थोडंसं रणसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. अबाव 40चे हे सामने आहेत. नवीन गोलंदाज बॉलर नेम नवीन गोलंदाज अशोक गोलंदाजीसाठी सज्ज आहे. सुशांत काही कानमंत्र दिलेला आहे अशोक याला, कारण एक अनुभव आहे सुशांतकडे. आपण त्याचं क्रिकेट काल सुद्धा या इथे पाहिलं. अमित ओमकार या संघाकडे पाहिलं तर शेवटच्या खेळाडूपर्यंत फलंदाजीचा भरणा आहे, त्यामुळे आक्रमक भूमिका ही एका फलंदाजाने घेतलेली आहे आणि त्याचं नाव आहे अमित. यावेळी मात्र पुढे जायचा प्रयत्न परंतु बॅट्समनला चकवा द्यायचा प्रयत्न होता. वाईट चेंडू कलेक्ट करायचा होता परंतु चेंडूने टर्न घेतला आणि बॅटवरती लागला, तेव्हा स्वीप मारायचाही प्रयत्न होता परंतु विकेटच्या मागे एक धाव मिळालेली आणि धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या यावेळी मात्र वाईट बॉल. मागच्या वेळी सुद्धा असंच काही करायचा प्रकार होता अमितचा परंतु चेंडूने जास्त टर्न घेतलं. यावेळी मात्र धोका दिला नाही चेंडूने. बॅकफुटला गेला, दिशा दिली आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू आणि बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार
अमित याला पॅव्हेलियनमध्ये जावं लागेल. पहिली विकेट दुसऱ्या ओव्हरमध्ये पडलेली आहे अमितच्या नावाने. धावसंख्या झालेली आहे 9 आणि उत्कृष्ट गोलंदाजी अशोक याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक उत्कृष्ट फलंदाजासमोर एवढी हिंमत करून एवढी चांगली गोलंदाजी करायची आणि तो पण फ्रंट फूटवर खेळणारा हा फलंदाज अमित याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. नवीन फलंदाज अवी आलेला आहे स्ट्राईकवरती. अवी यांनी सुरुवातीला संथ गतीने सुरुवात केलेली आहे. एक बॉल साईडला लेग साईडला पुश केला आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय निलेश. पुढचा चेंडू अशोक याचा पुढे मारायचा प्रयत्न. एक फसवा चेंडू बॅट्समनला चकवण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट किपर मोर्गन यांना नीट कलेक्ट करता आला नाही, नाहीतर कदाचित स्टंपिंग झाली असती. वाईट बॉल घोषित केलेला आहे. पंच सागर यांनी एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होते आहे. पुन्हा पुढे जाऊन मारायचा प्रयत्न आणि एक आडवा पट्टा मारायच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषा वरून गेलेला आहे आणि बॉक्स क्रिकेट नियमानुसार नियमाचं उल्लंघन याचा दंड नक्कीच निलू याला भोगावा लागेल. निलूला पॅव्हेलियनमध्ये जावं लागेल आणि यानंतरचा जो फलंदाज आहे त्याचं नाव तुषार. धावसंख्या 11. 2 चेंडू या ओव्हरमधले बाकी आहे अशोक दादांचे. आणि पुन्हा एक वाईट चेंडू. हा चेंडू मला वाटतं तुषारने आधीच ओळखला होता, वाचला होता आणि जाऊन दिला विकेटच्या मागे आणि पंच सागर यांनी पुन्हा एकदा वाईट बॉल घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये जमा होते आहे आणि धावसंख्येत वाढ होता धावसंख्या पोचलेली आहे 12. स्वीप मारायचा प्रयत्न परंतु चेंडू बॉडीवरती आढळला आणि लेग बाईच्या स्वरूपात एक धाव डिक्लेअर मिळालेली आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला संथ गतीचा चेंडू आहे परंतु तुषारला तेवढा प्रभाव पाडता येत नाही आहे त्या चेंडूवरती. परंतु यावेळी मात्र बॅक फुटला गेला. पूर्ण बॉडी मागे घेऊन या चेंडूवरती पूर्ण बॅट फिरवली आहे परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळालेलं आहे. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची बाजू आणि गोलंदाजी याच्यामध्ये वर्चस्व आहे लक्ष्मी 11 चेंबूर या संघाचं. धावसंख्या 14. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 गडी बाद झालेले ओमकार या संघाचे. यावेळी मात्र चेंडू सुशांतने हातात घेतलेला आहे. धावसंख्या 14. 12 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत ओमकार मालाड या संघाला. एका बाजूला तुषार तर एका बाजूला अवी आणि गोलंदाजही तेवढा तगडा यावेळी तुषारच्या समोर आहे. दोघांनाही आव्हान आहे. बघूया तुषारचा विजय होतोय का सुशांतचा. उत्कृष्ट गोलंदाजी जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. डबल माइंड गेम होता थोडासा तुषारचा. आधी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फूटवर येऊन पुन्हा एकदा विचार बदलला, बॅकला गेला आणि दिशा दिली चेंडूला. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. पुढचा चेंडू पुन्हा तुषार सज्ज आहे. यावेळी मात्र वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव पुन्हा खात्यामध्ये जमा होते. या अतिरिक्त धावांवरती जर आपण लक्ष केंद्रित केलं ना तर आपला संघ नक्कीच 5 ते धावा कमी देण्याचा मनसुबा करेल. ऑफसाईडला एक धाव डिक्लेअर मिळालेली आहे. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या आहे 17. पुन्हा एकदा सेम शॉट, कॉपी पेस्ट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार कारण स्कोर आतापर्यंत व्यवस्थित चालला आहे. धावसंख्या पुढेच आहे बॉलच्या, त्यामुळे मोठा फटका खेळण्याची गरज नाही आहे याचं भान कदाचित दोन्ही फलंदाजांना आहे. आणि जेव्हा चेंडू मिळेल त्यावेळी नक्कीच त्या चेंडूचा समाचार घेतला जाईल. तोपर्यंत एक एक धाव करून जे संघाचा धावफलक हळू का होईना परंतु पुढे जाण्याचा पर्याय जो आहे तो अतिशय योग्य आहे. यावेळी अवी एक फसवा चेंडू पुन्हा एकदा बॉडीवरती आदळला आणि एक धाव पूर्ण केलेली आहे परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव ही मिळेल. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला. शेवटचा चेंडू
आणि तुषार आहे समोर, पुढे मारायचा प्रयत्न आणि बाहेर चेंडू सीमारेषेच्या. आतापर्यंत चांगले 2 फलंदाज सीमारेषेच्या बाहेर मारून आऊट झालेले आहे. अमित सुद्धा यांनी सीमारेषेच्या बाहेर मारला, तुषारने सुद्धा सीमारेषेच्या बाहेर मारला आणि तुषारला सुद्धा तंबूमध्ये परतावं लागेल. एक चांगला फलंदाज बाद होण्याचा आनंद नक्कीच लक्ष्मी 11 या संघाच्या चेहऱ्यावरती दिसतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी या इथे तिन्ही गोलंदाजांनी टाकलेली आहे. अवांतर धावा सोडता आपला खेळ अतिशय उत्तम चाललेला आहे. अवांतर धावांचं जे आपल्या गोलंदाजीमधनं रणसंख्येत वाढ होण्याचं जे कार्य आहे ते त्याला थोडासा कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे आपण. धावसंख्या पोचलेली आहे 20, म्हणजे 18 चेंडूमध्ये 20 धावा झालेल्या आहे आणि जे महत्त्वाचे गडी आहेत ते बाद झालेले आहेत. त्यानंतर प्रशांत सरडे नॉन स्ट्राईकवरती आहे, नवीन फलंदाज. या मालाडमध्ये प्रशांत सरडे याचं दुसरं नाव असेल तर जॉन्टी रोड्स म्हणून याला ओळखलं जातं. किती उंच किंवा लांब कॅच असला तरी प्रयत्न मात्र त्याचे 110% असतात. धावसंख्या 20 आहे, 20. नवीन गोलंदाज मुर्गन आपलं पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येत आहे मुर्गन. यावेळी मात्र अवी आहे समोर. अतिशय सुंदर फलंदाजी, एक धाव करून आपला संघ एका मजबूत स्थितीमध्ये न्यायचा हा जो प्रयत्न आहे ना तो अतिशय सुंदर आहे. परंतु एखादा मोठा फटका नक्कीच आला पाहिजे. अतिशय चपळाईनी आणि हुशारीनी गोलंदाजी करताना मुर्गन, परंतु तेवढंच नियंत्रण आहे या फलंदाजाचं. बॉलवरती नजर आहे. पहिला वाटलं की चेंडू वाईट जातोय, परंतु क्षणात त्या चेंडूचं वाचन केलं. चेंडू कशा प्रकारे येतो आणि बॅटची दिशा दिली. विकेट किपरच्या मागे 1 धाव मिळाली. पुढचा चेंडू मुर्गन याचा, पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न, पुन्हा 1 धाव डिक्लेअर. आतापर्यंत 3 चेंडू झाले आणि तिन्ही चेंडू जे होते ते वेगवेगळ्या प्रकारे मुर्गन यांच्या हातातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे जो पुढे येण्याचा जो धाडस आहे, मानस आहे, ते त्याला थोडीशी आवर घालावी लागते अवीला. एक चॅलेंज आहे मोठं. पुढच्या 3 चेंडूमध्ये नक्कीच हे 2 खेळाडू चौकाराच्या प्रतीक्षेत असतील. तीन चेंडू टाकण्यासाठी खरी कसोटी लागणार आहे मुर्गनची. आणि मी म्हटलं की खरोखर पुढे यायचा प्रयत्न नक्कीच करणार हवी, परंतु गोलंदाज हुशार आहे, फलंदाजाला अडकून ठेवलं आहे. अवी बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज पुन्हा एकदा एक स्ट्राईकवरती येतोय. नवीन फलंदाज चेतन स्ट्राईकवरती आलाय. प्रशांत याला मात्र अजून स्ट्राईकवरती म्हणजे फ्रंटवरती खेळायला यायला मिळाले नाही. बरेचसे चेंडू मला वाटतं या ओव्हरमधले तो नॉन स्ट्राईकवरतीच उभा आहे. आणि आज स्ट्रेट ड्राईव्ह चांगला, एक धाव मिळेल. सुंदर फटका होता. एक चांगला ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला चेतन याच्या बॅटमधून. आणि शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं प्रशांतकडे स्ट्राईक आलेली आहे. मुर्गन आणि प्रशांत याच्यामध्ये खरी कॉम्पिटिशन असेल या चेंडूवरती आणि मुर्गन यांनी खरोखरच विजय प्राप्त केलेला आहे. आणि एक धाववरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या झालेली आहे 25 आणि जे टार्गेट आहे, लक्ष्य आहे ते आहे 26 धावांचं. 24 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहेत. की सामना सुरू व्हायच्या आधी मी सुशांत याला विचारलं होतं की भक्कम फलंदाजी आहे ओमकार या संघाची, तर काय मजल असेल की म्हणजे कुठपर्यंत आपण या संघाला रोखू शकतात. आणि सुशांत यांनी खरोखर आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 25 ते 30 धावापर्यंत नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करू ओमकार या संघाला. आणि सुशांत यांनी ते खरं करून दाखवलेलं आहे की 26 धावांचं आव्हान आहे 24 चेंडूमध्ये. एवढे दिग्गज फलंदाज असताना फक्त 25 धावावर रोखणं म्हणजे खरोखरच जे गोलंदाज आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु आता खरी कसोटी लागणार आहे आपल्या फलंदाजीची. प्रत्येक चेंडू मागे सरासरीने 1 धाव करणं कंपल्सरी आहे.
एकही मिस बॉल, मिस चेंडू, डॉट बॉल आपल्याला अडचणीत नेऊ शकतं याचं भान नक्कीच या खेळाडूंना असेल. नॉन स्ट्राईकला आहे सुशांत आणि स्ट्राईक बॅट्समन मुर्गन या संघाचे कर्णधार. आणि चेंडू टाकण्यासाठी कोण सज्ज होतोय आपण पाहायचं आहे. ओमकार या संघातून. सुशांत हा नॉन स्ट्राईक वरती आहे. कालपासून आपण खेळ पाहतोय सुशांतचा. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं 100% योगदान आणि या मैदानावरचं वर्चस्व या जोरावर कालच्या अनुभवावरून आज नक्कीच त्याला या खेळाचा फायदा होईल. आणि चेंडू मला वाटतं तुषार यांनी हातात घेतलेले आणि या सेकंड इनिंगच्या सत्राची गोलंदाजीची सुरुवात करणार नक्कीच तुषार आहे असं मला वाटतं. एक अष्टपैलू खेळाडू तुषार गोलंदाजी फलंदाजी या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर जे नाव असेल ते तुषार या मालाडमधला, ज्यांनी अनेक संघांना एकत्रित करून या मालाडच्या बाहेर कसं खेळायचं याचं मार्गदर्शन केलं आहे. तसेच नामवंत खेळाडू आपल्या संघामध्ये या मालाडमधले घेतलेले आहे. एकूण 11 खेळाडू या मैदानात उभे करायचे आहे. आपण पाहतोय विकेट किपर भूषण याचं चारी बाजूला बारीक लक्ष असतं नेहमी या क्रिकेटच्या मैदानात जेव्हा जेव्हा असतो तो. आणि उत्कृष्ट किपिंग आपण गेली कित्येक वर्ष सातत्याने याच्याकडून पाहतोय. अबाव 40 असलं तरी एखाद्या 20 वर्षाच्या वयाप्रमाणे मुलाप्रमाणे त्याचं हे धाडसी कृत्य आपल्याला यष्टीमागे नेहमी वाचायला मिळतं, बघायला मिळतं. सामन्याला सुरुवात होते आहे. 26 धावांचं लक्ष्य आहे लक्ष्मी 11 चेंबूर या संघासमोर. या आधीचा जो सामना झाला साई सिद्धी, त्यामध्ये साई सिद्धी आणि सीबी बॉईज मला वाटते दोन संघ खेळले. त्यामध्ये साई सिद्धी प्लस आणि पहिला चेंडू लेग साईडला ग्लान्स केला, फ्लिक केला, 1Dच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये जमा होते. सुरुवात संत झाली आहे परंतु चांगली झालेली आहे. एक एक धाव करून हे लक्ष्य पूर्ण करता येणार आहे. चांगली फलंदाजी, मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडू बाहेरची दिशा घेऊन ओढला आणि वाईट सागर यांनी चेंडू हा घोषित केलेला आहे. त्यामुळे एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होते आहे. आणि फुलटा चेंडू घ्यायचा प्रयत्न होता परंतु थोडासा अजून रेषेच्या मागे लागला असता तर नक्कीच चौकार गेला असता. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली आहे मुर्गन याला. हाफ पिच चालत आलेल्या फ्रंट फूटवर खेळण्याचा प्रयत्न आहे पहिल्यापासून. आतापर्यंत धावा झालेल्या आहे 3 आणि चेंडू मात्र झालेले आहे 2. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा झालेली आहे संघाच्या. पुढचा चेंडू तुषार याचा. पुन्हा तोच प्रयत्न फ्रंट फूटला येऊन पुन्हा एकदा चेंडू वाचला जातो आणि त्या चेंडूला त्या प्रकारे दिशा दिली जाते. खरं तर हेच क्रिकेट आहे. एक चांगला गोलंदाज जेव्हा समोर असतो तेव्हा काही युक्तीच्या गोष्टी कराव्या लागतात फलंदाजांना आणि तोच प्रकार आहे. पुन्हा एकदा खरं तर दुसऱ्या दिशेला चेंडू मारायचा होता परंतु बॅटच्या कडेला लागून चेंडू लेग साईडला गेला आणि रनआउटची विकेट गमावी लागलेली आहे मुर्गन याला. पुढचा फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे. बॅट्समन नेम नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नवीन फलंदाज अरविंद आणि स्ट्राईकला आहे सुशांत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक स्लोअर आर्म अटॅक आपल्याला मिळालेला आहे परंतु मोठा फटका खेळायचा होता परंतु फलंदाजाला सुद्धा गोलंदाज वाचतो
तो कशा प्रकारची खेळी करतो आणि त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला तुषार याच्याकडून पाहायला मिळते आहे. परंतु एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या आहे 5. बॅकफुटला गेला आणि जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता ऑफ साईडला आणि पंच सागर याने वाईड बॉल घोषित केलेला आहे, परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की कोणीही पॅव्हेलियनच्या दिशेने चालत यायचं नाही आहे. महेश साने आपण तिथेच थांबायचं आहे. रिव्ह्यू जरी घेतला असेल तरी निकाल आपल्या समोर सांगितला जाईल. सागर पंच यांनी हा वाईट बॉल घोषित केलेला आहे, परंतु गोलंदाज आणि विकेटकीपर यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि त्या रिव्ह्यूची मागणी जी असते ती हायकोर्टामध्ये जाते आणि हायकोर्टामधनं जो फैसला येणार आहे, जो निर्णय येणार आहे तो कायम राहणार आहे. तेव्हा साऱ्यांचं लक्ष जे आहे ते हायकोर्टात बसलेले आमचे नॅशनल स्पोर्ट्सचे पदाधिकारी आपला डिसिजन लवकरात लवकर द्यायचं आहे. लवकरात लवकर डिसिजन आपल्यासमोर येईल आणि जो वाईट बॉल होता तो कॅन्सल केलेला आहे. पंचांनी सुद्धा माफी मागितलेली आहे. काही बॉल असे असतात की जो नॉन स्ट्राईकला फलंदाज उभा असतो त्यामुळे ते बॉल आपल्याला दिसत नाही अंपायरला आणि कदाचित ती थोडीशी चूक होते, परंतु त्यासाठी आम्ही रिव्ह्यू सिस्टम ठेवलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 5. फेअर डिलिव्हरी होती आणि एक षटक संपलेलं आहे. या एक षटकामध्ये तुषार याच्या गोलंदाजीवर लक्ष्मी 11 चेंबूर या संघाला 5 धावा आणि त्याच्या मोबदल्यात एक गडी बाद अशा 5 धावा झालेल्या आहेत. लक्ष्मी 11 चेंबूर या संघाच्या नवीन गोलंदाज अमित. फलंदाजीमध्ये जास्त काही प्रभाव पाडता आला नाही, परंतु गोलंदाजीची जी किमया आणि लय अतिशय उत्कृष्ट आहेच. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस होण्याचा प्रयत्न करतायत, कारण अपील झालेली आहे महेश साने यांच्याकडे आणि नॉटआउटचा करार दिलेला आहे. जरा भूषणसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. अप्रतिम असं विकेटच्या मागे विकेट किपिंग म्हणजे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. भलेही फलंदाज आऊट नाही झाला, परंतु त्यांचं जे काम होतं त्यांनी अतिशय चोखपणे बजावलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू अमित याचा समजला नाही अरविंदला. एक डॉट बॉल आपल्या संघाला अडचणीत आणायचं काम करणार आहे, त्यावरती थोडंसं भान ठेवायचं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न होता, परंतु यावेळी मात्र हा नक्कीच वाईट असणार. पंच सागर यांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. एक धाव अतिरिक्त खात्यामध्ये जमा होते आहे. खूप चांगली गोलंदाजी, बॅटची दिशा घेतली आणि पुन्हा एकदा मागच्या बाजूला एक धाव प्राप्त झालेली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. आपला संघ जर जिंकायचा असेल लक्ष्मी 11 तर प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की 99% हा प्रयत्नांचा भाग असतो आणि 1% हा नशिबाचा भाग असतो. परंतु हा 1% ज्याच्या पारड्यात पडतो, जो 99% प्रयत्न करतो त्याच्या नशिबातच हा 1%चा भाग पडतो. आतापर्यंत खेळी संत चाललेले, परंतु एखाद चौकार आला तर नक्कीच या सामन्याचं समीकरण बदलू शकतं. आयुष्यात प्रयत्न हे नेहमीच विजयाचा शिल्पकार ठरवणारे असतात. ज्याचा प्रयत्न मोठा त्याचा विजय मोठा असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती अरविंद. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, परंतु यष्टीवरती लागला नाही चेंडू. एक धाव पूर्ण झालेली आहे अरविंद आणि सुशांत याची. धावसंख्या आहे 10-10. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला. पुन्हा एकदा विकेटवरतीच
पुश करून एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आपल्याच गोलंदाजीवरती फॉलो थ्रू मध्ये अमित धावत आला आणि चेंडू अडवला. त्यामुळे पुन्हा एकदा एक डॉट बॉल आलेला आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 10. 12 चेंडूमध्ये 16 धावा पाहिजे आहेत. अशक्य असं काहीच नाही क्रिकेटमधलं, म्हणूनच त्याला क्रिकेट म्हटलं जातं. भले भले संघ शेवटच्या चेंडूपर्यंत जातात आणि बलाढ्य संघ माघार मिळवतात, परंतु दोन्ही संघ जे आहेत ते अतिशय तांत्रिकदृष्ट्या फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचे आहेत. पण दोन्ही संघांना प्रयत्न मात्र नक्कीच करावा लागेल. पुन्हा एक धाव लेग साईडला, एक धाव डिक्लेअर. धाव संख्या झालेली आहे 11. नवीन गोलंदाज विनय पहिल्या चेंडूवरती एक धाव प्राप्त केलेली आहे आणि अप्रतिम गोलंदाजी. लेग साईडला फिरून मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला गती होती, बॅटच्या खालून गेला आणि चेंडू एवढा अप्रतिम होता की फलंदाज आणि विकेट किपरला सुद्धा तो समजला नाही. त्यामुळे 22च्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये जमा होती संघाच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलकासा पुश केलाय आणि एक चोरटी धाव जी बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याला जमली आहे ते खेळाडू अतिशय चांगल्या दर्जाचे असे म्हणावे लागतील आपल्याला. पुन्हा एकदा सुशांत लेग साईडला फ्लेक केलाय. पुन्हा एकदा पुन्हा एक धाव खात्यामध्ये जमा होते आहे. अजून चौकाराचा प्रयत्न होत नाहीये, परंतु जोपर्यंत तुम्ही प्रयत्न नाही करणार तोपर्यंत चौकार जाणार नाही, कारण डॉट बॉलचं जे प्रमाण आहे ते अतिशय वाढलेलं आहे. आणि पुन्हा एक विकेट किपिंगचा चान्स होता, चेंडू हातातनं निसटला आणि एक सुशांतला जीवदान मिळालेलं आहे आणि या जीवदानाचा फायदा नक्कीच सुशांत कितपत घेतोय आपण साऱ्यांनी पाहायचं आहे. कारण आतापर्यंत पाहिलं आहे ज्या ज्या फलंदाजांना जीवदानं मिळत आहेत ते एक हाती सामना परतवण्याची क्षमता ठेवतात. यावेळी सीमारेषेवरती अवी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या आहे 15. पुढच्या 6 चेंडूमध्ये 11 धावा पाहिजे आहेत. आता आपण काही मागच्या वेळेचे जर सामने पाहिले तर 6 मला वाटतं 20 धावा सुद्धा झालेल्या आहेत 5-5 चेंडूमध्ये. त्यामुळे क्रिकेटमध्ये अशक्य असं काही म्हटलं नाही, आपल्याला फक्त प्रयत्न करत राहायला पाहिजे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की सूर्योदय आणि संधी याच्यामध्ये साम्य एकच आहे की जो लवकर उठतो त्याला सूर्योदय पाहायला मिळतो आणि जो प्रयत्न करतो त्याला वारंवार संधी मिळते. तेव्हा प्रयत्न एवढे करा की देणाऱ्याला म्हणजे परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. आणि आपलं पहिलं आणि संघाचं वैयक्तिक असं 4थं षटक घेऊन येतो आहे अवी आणि समोर फलंदाज सुशांत. आतापर्यंत सुशांत यांनी आपल्या संघाला एक धाव करून धावफलक हलता ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, परंतु आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावा पाहिजे आहेत आणि यावेळी मात्र चौकार. सुशांतच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. ज्यासाठी प्रसिद्ध आहे हा खेळाडू तीच कला याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि जो सीमारेषेचा जो फिल्डर होता त्याला हलण्याचा सुद्धा चान्स मिळाला नाही, एवढा कडक शॉट होता सुशांतच्या बॅटमधून. मी आधीच सांगितलं की प्रयत्न एवढे करा की परमेश्वराला देणं भाग पडेल आणि परमेश्वर हा आपल्या प्रयत्नांना नेहमी यश प्राप्ती देत असतो. पुढचा चेंडू थोडंसं जेव्हा पहिल्या चेंडूवरती चौकार मिळतो आणि तेव्हा बाकीचे चेंडू जे 5 टाकायचे तेव्हा हवात मग पुन्हा एकदा त्याच प्रकारे आणि हा डायरेक्ट हिट. पंच सागर यांचं
क्षणाचाही विलंब न करता एक बोट वरती आलेलं आहे, म्हणजे सुशांत याला माघारी परतावं लागेल. आपल्या संघासाठी अमूल्य असं योगदान, अमूल्य अशी कामगिरी बजावून हा बॅड लक म्हणावं लागेल सुशांत. की बोललं जातं की 99% प्रयत्न आणि 1% नशिबाचा भाग असतो. नवीन फलंदाज, आपलं नाव सांगायचंय. नवीन फलंदाज सुरेश नॉन स्ट्राईक वरती आहे आणि स्ट्राईक वरती फलंदाज आहे अरविंद. आणि पुन्हा एकदा चांगला टोला मारलेला आहे आणि पुन्हा एकदा अपील झालेले आहे आणि पुन्हा एकदा बोट वर गेलेला आहे. पंच सागर यांचं लागोपाठ 2 रनआउट, म्हणजे अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा आपल्याला ओमकार या संघाकडून पाहायला मिळतोय. चौकार लागला, त्यानंतर थोडंसं समीकरण बदललं होतं, थोडंसं दडपण आलेलं ओमकार मालाड या संघावरती. परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर ज्या आत्मविश्वासाने गोलंदाजी अविनी केलेली नाही, खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण सुशांत हा अतिशय फॉर्ममध्ये होता आणि चांगला थ्रो जेव्हा स्टंपवरती लागला, खरोखर सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं असं वाटेल की एखाद्या चांगल्या खेळाडूला तंबूमध्ये पाठवलं आणि पुन्हा एकदा सामना आपल्या बाजूने खेचलेला आहे. 3 to go. आणि या चांगला फटका, पुन्हा एकदा रनआउटची विकेट. सागर पंच यांचं बोट वर, म्हणजे फलंदाजाला तंबूमध्ये परतावं लागेल. आणि लागोपाठ मला वाटतं 3 विकेट रनआउटची हॅट्रिक झालेली आहे इथे. त्याचं सर्व श्रेय जातं ते क्षेत्ररक्षकांना. आणि नवीन फलंदाज सचिन आलेला आहे मला वाटतं. आणि पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आणि आज 4था रनआउट. सागर यांचं बोट वर पुन्हा एकदा. मला वाटतं या संपूर्ण टुर्नामेंटमधला एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरी आहे. लागोपाठ 4 रनआउट आणि आविष्कार अवि याच्या गोलंदाजीवरती झालेला आहे. मला वाटतं सागरचंही बोट दुखत असेल सारखं वर करून करून. आणि हा चौकार. अवघ्या 3 धावांनी हा सामना लक्ष्मी 11 यांनी हरलेला आहे. ओमकार या संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ज्यासाठी प्रसिद्ध आहे तशी कामगिरी या संघाकडून झालेली आहे. परंतु लक्ष्मी 11 चेंबूर आपलं सुद्धाही कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपला संघ व्यवस्थित आतापर्यंत चालू होता, परंतु सुशांत याची विकेट गेल्यानंतर बाकीचे जे फलंदाज आले त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही थोड्या फार प्रमाणामध्ये. तरी काही नाही, आपला संघ खूप चांगला खेळला आणि अशीच मॅच बघायचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. लक्ष्मी 11 या संघाचे कर्णधार मुर्गन आपण इथे यायचं आहे. नगरसेवक चषक 2026 ची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह नगरसेवक चषक 2026 मालाडचा मोर्या आणि ओम साई क्रिकेट क्लबतर्फे आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जात आहे. लक्ष्मी 11 चेंबूर या संघाचा एक खेळाडू या व्यासपीठाजवळ यायचं आहे.